भाऊ भेटला मस्त की आपल्याला सबस्क्राईब पण केलं भाऊने, त्याच्या मित्राला पण फोन कॉलवर सांगितलं की सबस्क्राईब करा. जंगली महाराज यांचं मंदिर आतमधून या प्रकारे तुम्हाला दिसेल. अभ्यास करायला आलतो पेपर आता अर्धा तास. अच्छा अच्छा, पेपर अर्ध्या तासात आहे. आता जरा पुस्तक अच्छा उघडायचे. अच्छा, आता उघडायचे पुस्तक, नाही पुस्तक उघडले. रिव्हिजन वगैरे करायचं. पाताळेश्वर मंदिराच्या प्रांगणात तुम्हाला नंदी मंडपही दिसून येईल. पाताळेश्वर केव्ह जे तर त्याच्या अगदी समोरच तुम्हाला इथं नंदी पण दिसेल. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी पाताळेश्वरांची मूर्ती आतमध्ये ठेवलेली आहे. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि थंबनेल वरून तुम्हाला कळलंच असेल आपण कुठे आलो आहोत आज. शिवाजीनगर या ठिकाणी जीएम रोड जो आहे आपला, जीएम रोड म्हणजे बऱ्याच लोकांना अजून माहिती नसावं कदाचित. जीएम रोड म्हणजे काय, जंगली महाराज रोड. आणि आज आपण आपल्या ब्लॉग मध्ये जंगली महाराज मंदिर आणि जर वेळ मिळालाच तर पाताळेश्वर मंदिर जे ते पण आपण कव्हर करणार आहोत. आणि तुम्हाला जर जंगली महाराज रोडला यायचं असेल तर अगदी शिवाजीनगर, आता बघा हा जो रोड जातोय हा शिवाजीनगर स्टेशन कडे जाणार आहे. आणि ह्या साईडला जो रोड आहे म्हणजे हा शिवाजीनगरला जातो. आणि ह्या साईडनं जो रोड येतोय तो संचेती हॉस्पिटल वगैरे जे त्या साईडनं येणार आहे. आणि इकडनं जर तुम्ही गेलात तर शनिवारवाडा दगडूशेठ गणपतीकडे जाणार आहे. आणि हा आहे आपला जीएम रोड. सो चला जाऊयात आपण जंगली महाराज मंदिर. तुम्हाला आज जंगली महाराज मंदिर कशा प्रकारे दिसतंय, त्याचा थोडाफार इतिहास काय, या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. आणि जर वेळ मिळालाच तर पाताळेश्वर केव्ज पण आहेत या ठिकाणी, आपण ते पण दाखवण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे, चला निघूयात आपण. चला आपण आलो आहोत सद्गुरू श्री जंगली महाराज मंदिर. तर आल्यानंतर तुम्हाला या वेळेमध्ये गेट दिसणार आहे, पाहू शकता तुम्ही. मध्ये आरती चालू आहे. सो आरती पण चालू झालेली आहे, जाऊयात आपण. आणि चप्पल काढण्यासाठी तुम्हाला इकडे स्टँड दिलेले असतात. आरती चालू आहे आतमध्ये. चला जाऊयात आपण पण आतमध्ये. या प्रकारे तुम्हाला मंदिर दिसेल. आतमध्ये आरती चालू आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथे असलेले श्री सद्गुरू जंगली महाराज मंदिर हे एक प्रसिद्ध श्रद्धास्थान आहे, जे की 18व्या शतकामध्ये जंगली महाराजांच्या समाधीनंतर त्यांच्या शिष्यांनी हे मंदिर बांधलेलं होतं. हे मंदिर एक शांत व रमणीय वातावरणात असून भक्तांना आध्यात्मिक ऊर्जा देत असतं. तसेच आजही या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा व भजने होत असतात, जिथे जंगली महाराजांनी सुरू केलेली कुस्ती आणि बलोपासना परंपरा जपली जाते. आणि जंगली महाराजांचं नाव जंगली शहा असं होतं आणि त्यांचं जन्मगाव सोलापूर जवळील होनमुर्गी हे लहानसं खेडे होतं. होनमुर्गी गावाचे कुलदैवत बसवेश्वर हे आहेत आणि त्यामुळे तिथे बसवेश्वर महाराजांचं मंदिर आहे. त्याचप्रमाणे मेहबूब सुसानी यांचा पीर दर्गाही आहे. जंगली शाह हे बालपणापासूनच अत्यंत तल्लख बुद्धीचे होते. मराठी, कन्नड, उर्दू, संस्कृत आणि फारसी या भाषा आणि मल्लविद्या यांचा त्यांनी अभ्यास केला होता. शिवाय त्यांनी वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास केला होता, त्यामुळे त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय व्यापक झाला. एवढंच नव्हे तर त्यांच्या गावातील जे त्यांच्याच वयाचे जे तरुण होते त्यांना ते धार्मिक शिक्षणही देऊ लागले. आणि तसेच पुण्याला येण्यापूर्वी श्री संत तुकाराम महाराज यांच्या घरापासून म्हणजेच देहूपासून ते वैकुंठ गमनाच्या स्थळापर्यंत त्यांनी स्वतः रस्ताही बांधला आणि त्या रस्त्याच्या कडेला झाडेही लावली. आणि तसेच तिथे येणाऱ्या भक्तांसाठी धर्मशाळाही बांधल्या आणि पुंडलिक महाराजांचं मंदिरही त्यांनी उभारलेलं होतं. चला दर्शन वगैरे झालंय आपलं. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता म्हणून मी फक्त शूटिंगच केली आणि त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर केलेला आहे आधीचे जे व्हिडिओ तुम्ही बघितलेत त्यामध्ये. आणि इथं पण एक छोटीशी मूर्ती पाहू शकता तुम्ही. आणि अगदी जंगली महाराज मंदिर जे ते जीएम रोड वरतीच तुम्ही बघू शकता. हा मेन रोड आहे आणि त्याच्या बाजूलाच हे मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे आणि अगदी झाडं वगैरे पण तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. आणि इथं एक छोटंसं मंदिर पण आहे बघा. आपण दर्शन वगैरे आत्ताच घेतलं. सो आणि या साईडलाच श्री सद्गुरू जंगली महाराज यांचं समाधी
स्थळ पण आहे. बघूयात आपण या ठिकाणी. बघा या साईडला जर तुम्ही बघितलं तर या प्रकारे तुम्हाला श्री सद्गुरू जंगली महाराज समाधी देवस्थान हे जे भांबुर्डे पुणे या ठिकाणी पाहू शकता. आणि त्याच्या समोरच अगदी इथे बघा आतमध्ये बरेच कासव वगैरे पण आहेत, पाणी ठेवलेलं आहे तिथे. सो ठीक आहे, आपण आता पाताळेश्वर केव्ज जे त्या ठिकाणी जाणार आहोत. तिथे पाताळेश्वर केव्ज मध्ये कशा प्रकारे तिथले केव्ज आहेत वगैरे ते, आणि खूप प्राचीन काळातील केव्ज आहेत. सो ते पण पाहणार आहोत आपण. ठीक आहे, जाऊयात आपण आता. जंगली महाराजाच्या अगदी शेजारीच आपल्याला पाताळेश्वर मंदिर पण पाहायला मिळतोय. जाऊयात आपण. बघा हे जंगली महाराज मंदिर आणि ह्याच्या शेजारीच पाताळेश्वर मंदिर आहे. खूपच प्राचीन मंदिर आहे. पाहूयात आपण. मी तर काय अजूनपर्यंत आलेलो नव्हतो या ठिकाणी, म्हणजे GM रोडला तर अनेक वेळा येऊन गेलो, पण पाताळेश्वर केव्ज जे पाताळेश्वर मंदिर जे हे तर आपण अजून बघितलेलं नाही. बघूयात आतमध्ये कशा प्रकारे मंदिर आहे, आणि खूप प्राचीन मंदिर आहे असं सांगितलं जातं. चला आपण आलोय आतमध्ये. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शांतता असल्यामुळे स्टुडंट जे असतात ते पण स्टडी करण्यासाठी या ठिकाणी आलेले असतात. बघा इकडे बरेच स्टुडंट दिसतील तुम्हाला स्टडी करताना. शांतता असते त्याच्यामुळे स्टडी करण्यासाठी अनेक स्टुडंट या ठिकाणी आलेले असतात. सो चला जाऊयात आपण आता. आणि अगदी पूर्ण जे पाताळेश्वर केव्ज आहेत आणि मंदिर आहे ते जमिनीच्या आतमध्ये आता तुम्हाला थोड्याच वेळात दिसेलच तिथे की कशा प्रकारे मंदिर बनवलं. आणि खूप प्राचीन मंदिर असल्यामुळे इथे बरेच नागरिक येत असतात. पाहू शकता आता इथे तुम्ही बरेच स्टुडंट पण आलेले आहेत, म्हणजे शांतता असते या ठिकाणी त्याच्यामुळे स्टडी करण्यासाठी बरेच मुलं पण आलेले असतात. बघा इथे बसलेले आहेत सगळे कॉलेज स्टुडंट वगैरे तेच दिसत आहेत. बघूयात आपण. चला जाऊयात आपण आतमध्ये. कशा प्रकारे बघू शकता तुम्ही अगदी पूर्ण जमिनीच्या आतमध्ये आणि सगळं दगडाने कोरीव काम केलेलं आहे. आधी आपण थोडस वरती जाऊयात. वरून तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो आणि नंतर मग आपण खाली पण जाणार आहोत. ठीक आहे. सो ते बघा स्टुडंट्स वगैरे पण आलेले असतात, स्टडी करतायत. या साईडला पाहू शकता तुम्ही. शांतता असल्यामुळे बरेच स्टुडंट्स वगैरे पण स्टडी करण्यासाठी येतात आणि थोडं रिलॅक्स होण्यासाठी अनेक लोक फिरत असतात. आता मी इथनं तुम्हाला खालचा व्ह्यू दाखवतो की कशा प्रकारे पाहू शकता तुम्ही. आणि आपण खाली पण जाणार आहोत आतमध्ये. बघूयात कशा प्रकारे केव्ज वगैरे. शिवाजीनगर मध्ये अगदी मध्यभागी तुम्हाला पाताळेश्वर केव्ज दिसतील. बघा इथे बसलेले असतात आणि या साईडला पण बघा बरेच स्टुडंट बसलेले. ठीक आहे, आपण बघा स्टुडंट्स वगैरे बसले. स्टुडंट्स आहात का तुम्ही? कोणत्या कॉलेजला? गरवारे कॉलेज. अच्छा अच्छा. थोडं रिलॅक्स होण्यासाठी आलेले आहेत स्टुडंट. चला जाऊयात आपण आता खाली. चला आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या टाईप मध्ये खाली जाता येईल. आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण दगड काम आहे, म्हणजे अगदी जमिनीच्या भरपूर खाली असल्यामुळे सगळं दगडानेच बनवलेलं काम आहे. बघूयात आपण. आधी या साईडला पाहू शकता तुम्ही पूर्ण लेण्या वगैरे असल्यामुळे आणि जमिनीच्या खूप खाली असल्यामुळे पूर्ण दगड काम केलेलं आहे. आतमधला जो पार्ट आहे तो पण मी तुम्हाला दाखवला. आधी थोडासा बाहेरचा पार्ट आपण बघूयात. आणि या साईडला जर तुम्ही बघितलं तर दगडाने नंदी बनवलेला आहे. पाहू शकता तुम्ही ते. सो या प्रकारे तुम्हाला दिसेल. बघा अगदी त्याच्यावरती कोरीव काम पण केलेलं आहे या टाईप मध्ये. सो चला आपण आता आतमध्ये काय आहे ते बघूयात. आतमध्ये पण नंदी दाखवतो मी तुम्हाला. सो चला जाऊयात आपण तिथे. छान प्रकारे अगदी खूपच म्हणजे जमिनीच्या खूपच खाली काम केले. आता तुम्ही वरती पाहू शकता तुम्ही पूर्ण बरंच म्हणजे 10 ते 15 फूट वर खाली येते जमिनीच्या. या साईडला तुम्ही आतमध्ये जर आलात तर या टाईप मध्ये तुम्हाला आतमधलं स्ट्रक्चर जे आहे ते दिसणार आहे. पूर्णपणे दगडाने कोरलेलं आहे ते. दगडामध्येच कोरलेलं आहे ते पाहू शकता. आणि इथनं तुम्हाला समोरच पाताळेश्वर केव्ज जे आहेत त्याच्या अगदी समोरच तुम्हाला इथं नंदी पण दिसेल. बघा आतमध्ये आता थोडस अंधार आहे त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसावं कदाचित. बट तुम्ही इथे जर येऊन दर्शन घेतलं तर खूपच छान प्रकारे दिसेल तुम्हाला. आणि ह्याच्या अगदी समोरच इकडे जर बघितलं
तर या साईडला तुम्हाला मध्ये गुफा दिसेल डायरेक्ट. म्हणजे हा जो पार्ट आहे हा पूर्ण वरती जमीन आहे आणि जमिनीच्या खाली हा पूर्ण मंदिर जे आहे ते या ठिकाणी तयार केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि या साईडला पण 3 खिडक्या आहेत. आतमध्ये जर बघितलं तुम्ही तर इथे पण 3 खिडक्या बघू शकता तुम्ही. अगदी जमिनीच्या खालीच पूर्ण तयार करण्यात आलेलं आहे. चला आपण आता आतमध्ये जाऊयात. मंदिर आहे आतमध्ये, कशा प्रकारे मंदिर आहे ते बघूयात आपण. पाताळेश्वर हे मंदिर महाराष्ट्राच्या पुणे शहरातील शिवाजीनगर या भागात वसलेलं एक शिवालय आहे. हे जे मंदिर आहे हे खूप प्राचीन मंदिर आहे, कारण हे जे शिवालय आहे हे इसवी सन 735च्या काळामध्ये खोदून घडवलेलं आहे. आणि पाताळेश्वर हे जे लेणे आहेत जमिनीच्या खाली, त्याचं पूर्ण खोदकाम करून तयार करण्यात आलेलं आहे. आणि असं सांगितलं जातं की पाताळेश्वर आणि वेरूळमधील ज्या लेण्या आहेत यांच्यामध्ये खूप साम्य आढळून येतं, कारण त्या लेण्या ज्या आहेत त्या एकाच परंपरेतील लेण्या असाव्यात असंही सांगितलं जातं. पाताळेश्वर मंदिराला मोठं प्रांगण आहे आणि त्या प्रांगणाच्या मध्यभागी वर्तुळाकार नंदी मंडपसुद्धा तुम्हाला दिसून येतं. आणि मुख्य मंदिराच्या बॅक साईडनं जर तुम्ही आला तर तुम्हाला या प्रकारे लेफ्ट साईडला 3 मूर्त्या दिसतील. पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे मूर्ती बनवलेली या ठिकाणी. आणि जर तुम्ही समोर बघितलं तर तुम्हाला खूप मोठमोठे खांब जे आहेत ते पण दिसून येतील. या ठिकाणी एक छोटीशी मूर्ती आहे आणि हे खांब जर तुम्ही बघितलं तर किती मोठे आहेत. आणि भिंतींवरती काही कोरीव कामसुद्धा केलेलं आहे, बघू शकता तुम्ही कशा प्रकारे. आणि त्या काळामध्ये म्हणजे 735 या काळामध्ये कोरीव काम कशा प्रकारे केलेलं आहे अगदी तुम्ही सहज पाहू शकता. आणि बघा किती म्हणजे छान काम झालेलं आहे या ठिकाणी. चला आपलं दर्शन वगैरे झालंय आतमध्ये. बघितलं असेल तुम्ही कशा प्रकारे मंदिर आहे. आणि या साईडला पण बघा तुम्ही. आता हे जस्ट मी तुम्हाला सर्कल दाखवलं होतं. खूप छान प्रकारे आतमध्ये काम केलेलं आहे. ठीक आहे, चला आपण आता थोडंसं वरती बसूयात. कारण इथं आल्यानंतर ना अनेक स्टुडंट जे असतात किंवा जे भाविक भक्त असतात हे इथं आल्यानंतर थोडं रिलॅक्स होतात आणि वरती बसतात, ध्यान वगैरे करत असतात. कारण शिवाजीनगर सारख्या एरियामध्ये एवढी शांतता म्हणजे अगदी खूप छान ठिकाणी. नक्कीच या ठिकाणी जर आलेत तर पाहू शकता तुम्हाला कशा प्रकारे स्ट्रक्चर बनवलेलं आहे ते. ठीक आहे, चला जाऊयात आपण आता वरती. चला निघूयात आपण आता. दर्शन वगैरे झालं आपलं. थोडंसं इकडे बाहेर फिरूयात म्हटलं. बघा इथं मुलं आहेत, कॉलेज स्टुडंट फिरत असतात इकडे. या साईडला कॉलेज स्टुडंट वगैरे इकडे पण बसलेले आहेत बघा मुलं. ह्या साईडला पण काही स्टडी वगैरे करत असतात मुलं, पाहू शकता. सो थोडंसं फिरूयात आपण इथं थोडा वेळ. मस्त आहे, सावली वगैरे बसण्यासाठी पण छान आहे. बघा तिथं हे मुलं स्टडी करतायत. काय माहिती कुठले आहेत, कोणत्या कॉलेजचे आहे तो? SSPM का? काय करताय तो? काय ना, आता अभ्यास करायला आलतो. पेपर आता अर्धा तास. अच्छा अच्छा, पेपर अर्ध्या तासात आहे. आता जरा पुस्तक अच्छा उघडायचे. अच्छा, आता उघडायचे पुस्तक? नाही, पुस्तक उघडले. रिव्हिजन वगैरे करायचं. त्यांचा पेपर आहे आताच. थोडं स्टडी करण्यासाठी आलेले आहेत मुलं इकडे बघा. चला मित्रांनी मस्त सबस्क्राईब वगैरे केले. हा भाऊ आपला खानदेशचाच आहे. खानदेशचे अनेक लोक भेटतात, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ मध्ये 1 किंवा 2 तरी आपल्याला मुलं भेटतात खानदेशचे. चला बाय बाय. चला जाऊयात. मस्त स्टडी करतायत ते. आता पेपर आहे त्यांचा आणि अर्ध्या तासापूर्वीच स्टडी करतायत, म्हणजे रिव्हिजन वगैरे करतायत ते. बऱ्यापैकी स्टडी झालाय त्यांचा. जाऊयात आपण इकडे. इथे बघा इथं मस्त खूप मोठं झाड आहे. सावली वगैरे पण खूप छान पडलेली. पूर्ण म्हणजे जेवढं पण गार्डन आहे ना पूर्ण सावली एकाच झाडाची पडलेली. वड आहे, वडाचं झाड आहे, खूपच मोठं आहे. तुम्ही जर बघितलं आता थोड्याशा पुढे गेलो की मी तुम्हाला दाखवतो किती मोठं झाड आहे ते वडाचं. म्हणजे एकच झाडाने पूर्ण जे गार्डन आहे ते पूर्ण सावली सामावून घेतलेली. बघा तुम्ही किती मोठं आहे ते झाड. म्हणजे त्याचा खोड जर बघितलं तुम्ही तर खूपच मोठं आहे. बघा इथं बरेच स्टुडंट वगैरे आलेले असतात, इथे रिलॅक्स होतात. काही स्टडी पण करतायत. ह्या साईडला बघा तुम्ही. इकडे पण बघा, म्हणजे थोडं शिवाजीनगरमध्ये ते पण GM रोडला एवढं शांत वातावरण हे दुसऱ्या ठिकाणी नसतं, त्याच्यामुळे अनेक स्टुडंट या ठिकाणी स्टडी करतात. ठीक आहे, आता बऱ्यापैकी सगळं फिरणं झालेलं आहे आपलं. निघूयात आपण. चला आता बाहेर जायला निघालाच होतो, भाऊ भेटला. काय ना भाऊ? समर का? काय
कॉलेज वगैरे काय ते ग्राफिक डिझाईन. अच्छा ग्राफिक डिझाईनला राहायला कुठे इथं पुण्यातच का मग मूळ पुण्यातच राहायचं का अच्छा भाऊ भेटला मस्त आहे की आपल्याला सबस्क्राईब पण केलं भाऊने त्याच्या मित्राला पण फोन कॉल सांगितलं की सबस्क्राईब करा चला घेऊयात भाऊ चला निघूयात आपण आता नक्कीच ब्लॉग कशा प्रकारे झालाय कॉमेंट करून मला सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय